आघात कोल्हापूर मुलांच्या राजूने वसंतराव आमच्या पार्टीला 101 रुपये सप्लिमेंटरी पार्टी धन्यवाद। चला काय सांगू भावा नशिबाचा खेळ करण्याची कहाणी आज कमीत कमी 20 ते 35 वर्षाचा जमाना झाला माझा लग्न झाला तर का काही पुत्र संतान नाही काही देवाचे नवस केले काही डॉक्टरच्या औषधा खाल्ल्या पण काही फायदा नाही झाला। आज माझ्या मनामध्ये विचार आला की चला सगळे लोक पंढरपूरला जातात ना आपण जर पंढरपूरला गेलो नाही तर आपल्याला भगवंत पाहल कसा। म्हणून मी माझ्या पत्नीला विचार सांगतो आणि माझ्या पत्नीसोबत पंढरपूरला जातो। पंढरपूरला गेलो पंढरपूरचा पांडुरंग वेळ पावला एखादा पुत्र संतान होऊन जाईल माझ्या माईच्या राखणार होईल। कारण आज 25 वर्ष झाले माझ्या लग्नाला प्रत्येकाच्या मुलाबाळा पाहतो मी माझ्या मनामध्ये कसं तरी वाटते दुःख वाटते की भगवंत मी असं कोणतं पाप केलं रे की आज माझ्या पत्रामध्ये पुत्र फळ नाही देऊ शकला। किती विचार येतात किती मन खराब वाटते। चला वावराकडे जातो वावरात म्हणायला लागत घरी येतो घरी म्हणायला लागत वावराकडून घरी जातो घरी जातो आणि पत्नीला आपला विचार सांगतो अरे दुनिया में कितना गम है अरे दुनिया में कितना गम है मेरा गम कितना गम है दुनिया में कितना गम है मेरा गम कितना गम है दुनिया या प्रत्येकाच्या अंगामध्ये फुलं खेळून राहिले आपल्या अंगामध्ये उंगवला काय करणार फुल नाही ना उंगवला का तुम्हाला जसं वाटतंय तसं पण मला वाटतं अहो घरापाशी आजूबाजूची मुलं पाहताय लोकांच्या अंगणामध्ये लहान लहान मुलं दिसतात आणि
15-20 वर्ष लग्नाला झाली अजून घरी पाळणं आलं नाही त्याची लई खंत वाटते हो. जंगल जळते साऱ्या दुनियाला दिसते आणि एका बाईचं मन जळते ते कुणाला दिसते. म्हणूनच म्हणते त्यांनी हा काहीतरी करा काहीतरी मार्ग काढा म्हणते मी. पाहिल्या हे झुरणीवाली बायको जे बायको मनामध्ये झुरते ते संकारीवाणी बनते भाऊ संकारीवाणी. हे बायको झुरणीवाणी योगानी तिच्या अंगावर म्हशीच्या वाणी लदल मासालून राहिलं हे म्हणते मनामध्ये झुरतो म्हणते ओ मनात मी झुरतो काय म्हणजे शरीरात पुरा संकारीवाणी बनलो मी. हे बघा त्या गावातल्या बायकाची कोंबडीवाला खायला लागतात बांधुटी म्हणून नाव ठेवतात. विहिरीवर पाण्याला जाते गाठावर धुवायला जाते हा बायकांकडे नजरेने पाहतात. बघा वाजोटी आली अगोदर वाजोटी आली माझ्या म्हणाला दुःखच नाही का आणि हे दुःख मी सांगू तरी कुणापाशी तुला तुमच्याशिवाय पुढे जसे टोचतात मुळे तसे लोक टोचतात. त्या दिवशी चौकामध्ये गेलो मी चौकामध्ये गेलो माझा मित्र मिळाला अरे पाहिले म्हणे हा पुत्रिक चालला म्हणे ही पुत्रिक मी खालतं म्हणतात तो वर्तना करत एवढी माझी सगळी लाज वाटते मला. असं वाटतंय सगळं इच्छा होतो असं वाटतंय कुठतरी जावं या जीवाला संपवून टाकावं जाऊ कुठतरी आत्महत्या करावं. आत्महत्या करायची गरज नाही संपवायची गरज नाही समजलीस का. एक काम करू आपण दोघे सगळे लोक पंढरपूरला जातात आपण जर पंढरपूरला गेलो ना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आलो तर पंढरपूर आपल्याला नाही पावल का. होईना पावल ना शेवटचा प्रयत्न राहिला. चला पंढरपूरला नेऊ. एक काम कर घरामध्ये जा कपडे लागते भाग कमीत कमी 20 ते 25,000 रुपये घाल. किती 20 ते 25,000 20 ते 25,000 एवढे कशाला काय पैदल जाशील असतो मी म्हणते पंढरीची वारी पायदळ पायदळला जाऊ जेपर्यंत जाऊसं वाटत तेपर्यंत पायदळ जाऊ नंतर आपले सोडून जाऊ आपण. हुशार तरी आपल्याला देव पावेल असं वाटतंय मला. नाही आशा होती मला एकदा तरी पंढरपूरची वारी करावी म्हणून. असं का नाही वाटलं म्हणून तू पेजावर सांगितलं चल पकड बॅग. पांडुरंगा अरे तुझ्या दर्शनाला येत आहे त्यावेळेस तरी पावसाळी म्हणते नाही आता तुझ्या पंढरपूरला येत आहे. पंढरीचा वारकरी झाला ही वारकरी दिसताय बघा तुम्ही पुरा पंढरीचा वारकरी. हा एक काम करायचा का मुख्य जाऊन का हो काहीतरी सांग काहीतरी भजन पूजन करत चाल ना. हो हो चला मग चाल ना. भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी भराईला विटेवरी तुम्ही सांगत नाही तरी पांडुरंगाचं नाही का नामस्मरण करत चला. हो का नाही तर काय आता मी म्हणू आपल्या प्रयत्नाला यश मिळेल. म्हणजे पहिला भेट झाला तू म्हणली
मी मागून म्हणतो तर एक काम कर हा माझा काय होईल पहिला चांगला बोलता कोण आहे हा माझा धर फेला धर बाय कर का सुरुवात मग हो करा चांगले टाळ कुठत चला टाय कुठत का तुला कुठं तरी चालतं हा टाळ म्हणजे जोरात कुठव का हो हो जांभे जांभे चांगलं साखर हात ठेवलं घरून जांभे हो काय हा पेटीचा सूर होय सूर लावल्याशिवाय स्वर नाही समजत हा कोणता सूर आहे नरक्या सूर आई आयो आई आयो लावला हा नरक्या सूर आई आयो आई आयो हा नरक्या सूर होय आणि तू सुरे पाहिली असती हा तंबोऱ्याचा पाहिली असती तंबोऱ्याचा तो तोड्यान वाजते त्याचा हो वैशालीबाईच्या कीर्तनाला गेली होती तिथे मोठा तंबोरा धरलो तुला एवढ्या दांड्याचा पंढरपूरला येऊन पोहोचलो तेव्हा पांडुरंगा आता तरी माझ्या नवसाला पाव रे किती वर्ष लग्नाला झाली असं वाटतंय ते असेल तुझ्या द्वारात आली आता तरी माझ्या नवसाला पावशी माझ्या हातीला जाऊन येशील. हॅलो मिलिंद मिलिंद तू त्याच्यावर आहे बरं मिलिंद डान्सर लाज राखण्या बहिणीची देवराया लाज राखण्या बहिणीची देवराया गुंतनाशी तारी गुंतनाया गुंतनाशी तारी गुंतनाया
यात्रा भरली पंढरपूरची यात्रा होय हा बस स्टँड होय बस स्टँड हा बस स्टँड आहे पाहिलं लोक वारकरी लोक पाहिलं इकडे बायाची लाईन इकडे माणसाची लाईन येता येता सायंकाळ झाली सुनीता आणि ही बघा चंद्रभागा नदी इथं नाही आहे मग तिकडे 2 किलोमीटरवर हे कळतं हो नंतर आहे आता नाही ते काय येतं तुला माहित नाही हा तळा हे वारकरी पाय बस स्टँडवर आहेत येता येता आपल्याला सायंकाळ झाली सुनीता आता राहता कुठं सांगा दोस्त मला विचार आला अगर आपले कोणी रिश्तेदार असते तर रिश्तेदार इथे गेलो असतो रिश्तेदार नाही कोणी नाही अंधार पडत चालला राहतो कुठं ते समजत नाही सुनीता जरी मी एकटा असतो तर मी आपलं मुलगा पुण्याच्या आधी तुटकून टाकलो असतो ना पण तू माझ्यासोबत आहेस ना तर आमच्या उघड्यावर आपण झोपला किंवा खाना खाल्ला उघड्यावर मला चव्हाट्यावर झोपला समज लोक वेगळ्या नजरेनं पाहते बरोबर आहे काम करतो मी लोकांच्या नजरेला चांगलं नाही बघ आहे ना हा हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या बाजूला हॉटेल हा बस स्टँड आहे ना बस स्टँडच्या बाजूला तो हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये एक बाई आहे त्या बाईकडे जा आणि त्या बाईला म्हणा बाई म्हणा आम्ही राहतो म्हणा भंडारा जिल्ह्यामध्ये तुमच्या पंढरपूरला येता येता म्हणा आम्हाला वेळ झाली म्हणा तर रात्रभर राहसाठी एखादी खोली वगैरे भेटेल का म्हणा बाई सोबत बाई बोलली चांगलं होते नाही तर मी जर माणूस त्या बाईसोबत बोललो हे लोक वेगळ्या नजरेने पाहिजे मी येतो तुझ्यासोबत चालणार तो ते हॉटेलवाली आहे हो ते विचारून घे हा दुकानापर्यंत आली एक बाई दिसत आहे मस्त खर्रे घोटून राहिली हो खर्रे घोटून राहिली खर्र 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 बापरे बाप विषयावरी कशी नवीन नवीन एरियाकडे आधी तर वाटते अगे बाई बाई हो कोण आहात तुम्ही हे दुकान तुमचंच आहे का नाही हो माझंच आहे ना मी या दुकानाची मालकी नाही असं हो मला मला काय वाटलं मला वाटलं तुमचं दुकान होय की नाही काय खरं वगैरे पाहिजे तुम्हाला मला वाटलं तुम्ही या दुकानाचा मालक तुम्हाला खरं बोटाने ठेवलं तर म्हणलं पांढऱ्यावर नाही ग तसं नाही माझंच आहे दुकान हो काय हो का बाई ती काय म्हणते काय म्हणते? आम्ही का भंडारा जिल्ह्यातून आलो हा भंडारा जिल्ह्यातून हा पंढरपूरच्या वारीसाठी दर्शनासाठी हो का? तर एखादी खोली मिळेल का म्हणते मी का एखादी खोली म्हणून तर शाण्या माणसाने म्हणलं बायकी जात ना शेळीची जात चांगली भाला खात खात मागोय मी विचारतो मागतो होय पावलकारे पंढरपूरच्या पांडुरंगा तुझ्या पावला एवढी प्रसाद जर माझ्या हातामध्ये फेकली का नाही रोज थोडं खाई रोज तुझ्या दर्शनाला येईल रोज तुला नारायण फोडी बाई काय म्हणता हो हॉटेल तुमच्याच आहे का हो माझंच आहे बाई आम्ही राहतो भंडारा जिल्ह्यामध्ये हो का जी तुमच्या पंढरपूरला येता येता आम्हाला झाली वेळ बरं झालं आला का आमच्याकडे राहणे साधन नाही हो का? आमच्या रिश्तेदार नाही कोणी हा तर मी माझ्या पत्नीला म्हणलं जा म्हणलं ते बाई आहे तिथं त्या बाईला विचारून घे म्हणलं का रात्रभरासाठी तुमच्याकडे एखादी खोली वगैरे भेटेल का म्हणून तर तिनं लावलं ना आपला लंबाचा जी बाहेरची जातात तशी राहते मग एक गोष्टी करायची ना 10 गोष्टी लावतात हो बाई तुमच्याकडे रात्रभर राहण्यासाठी एखादी खोली वगैरे भेटेल का खोली तर आहे पण किराया 2000 रुपये लागेल 2000 रुपये किराया हो बरं तुमची मागाची खाली आहे का पुढची खाली आहे माझी का खोली हो माझी मागची खाली आहे समोरच्या बुक झाल्या मोठी आस्कर होतं भाऊ पुढची भेटेल म्हणून खोली बाईक म्हणते मागाची खाली आहे म्हणते आता काकरवलीच्या बहीण रात्रभर तर आहे झाला 4 हार जमा करणे 2 खाण घास खाणे आणि झोपणे दुसरं कामच कोणतं आहे बरोबर बाई तुमच्या मागच्या रूम मध्ये व्यवस्था कोणती आहे अजी आमच्या मागच्या रूम मध्ये सर्व व्यवस्था आहे नळ आहे बाथरूम आहे संडास आहे सर्वच काही आहे हो आता संडास म्हणजे का होत सर म्हणतो बापा बाई
तुम्हाला काही संडासही नाही मागत त्याची? नाही बाई, आम्ही संडास मध्ये गेलाच नाही ना. हा आम्ही संडास मध्ये गेलाच नाही. म्हणजे अजिबात भंडारा जिल्ह्यात संडास आहेतच नाही? बात नाही बाई. हा. आम्ही भंडारा जिल्ह्याच्या खेड्यामध्ये राहतो जामगावले. म्हणजे तुम्ही असं उघड्यावरच जाता? आम्ही उघड्या तर संडास म्हणजे काय होते? अजी तसं नाही राहत. एक अशी रूम असते हा. आणि त्या रूम मध्ये नाही का बसायचं असते, ते सीट असते. हा मग किती बसायचं? त्याच्यावर बसायचं. अशी तरी सांग ना माझ्या मा हगावाची जागा आहे म्हणून. माझ्याकडे नाही असं बोलतात का? दुसरी व्यवस्था बाथरूम आहे. आता बहीण माझ्या बाथरूम मध्ये का होत सर म्हणतो. माय कोणत्या गावातून आला पाहिजे हा जंगलातून तर कसं राहिलं? बाथरूमही नाही माहिती. बरोबर बाई, बाथरूम म्हणजे काय होते? बाथरूम नाही माहित. नाही. तिथं नाही का कपडे काढायचे, बाटलीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मग्ग टाकायचा आणि मग्ग टाकून ते पाणी अंगावर घ्यायचं. तर अशी तरी सांग ना व अंग धुनी आहे म्हणून. त्याची अंग धुणी मिळतं. आम्ही नाही म्हणते त्याची अंग धुणी, बाथरूम म्हणतो आम्ही. आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये अंग धुनी म्हणते. तुम्ही म्हणत असते. बरोबर बाई, तुमच्या रूमचा किराया किती आहे? सांगितलं ना 2000 रुपये. स्वस्त आहे तुमच्या मागाच्या रूमचा किराया. आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये 4000 लागला असता. बरं बाई, हा. तुमची रूम साफसूफ आहे का? अजी तुम्ही टेन्शन घ्या नको. चांगली साफ सूफ क्लीन करून ठेवली आहे मी. रस्ता पण इथून आहे. रस्ता आहे इकडून आहे मागून. बरोबर आहे, मागाच्या रूमच्या मागूनच आहे रस्ता की. तर चाबी किती आहे ना? थोडं चाबी आहे का? आहे आहे ना? हो रस्ता इथूनच आहे हो ना? हो. या आम्ही तुम्हाला रूम दाखवून देतो, चाबी पण देते. ठीक आहे बाई. हो या. सुनीता, रूम भेटली व हा मिळाली का रूम? पण का करतेस? का मागाची भेटली. नाही मागची लोक पुढे केलं. रूम आहे तर रूम आपल्या काकडाचा राहण्यात आहे ना. दोनदाच खाण्यानं चार जमा करते. बरोबर आहे. नाही का? हो हो. हा, एक काम करता. काय? चाब्या धर ना. हो. सुनीता, बाय रूम. बापरे, मस्त रूम आहे मोठी. हो हो हो. सुनीता, आपण आलो भंडारा जिल्ह्यातून. होय ना. येत आहे तर तू तू खूप थकून गेली असती. हो थकून गेले हो. नाही का? आराम करू लागते. हो तर जा सुनीता, जा आराम कर. बरोबर जा सुनीता, चुंचून जा, चुंचून जा. तुझून जा म्हणायचं, आराम करा म्हणायचं, झोपून जा म्हणायचं. जा सुनीता, निचून जा, निचून जा. निघून जा ना, जुजून जा म्हणजे काय होते? आमची खेळातली भाषा ना. निघून जा ना, जुजून जा म्हणजे नाही का झोपणे होते. का म्हणू? झोपणे. कसं म्हणू? झोपून जा, आराम कर म्हणायचं. हो सुनीता, हो. सुनीता, जा आराम करते सुनीता, जा. 25 वर्ष लग्नाला झाले, पुरी फुलं कोंबडी होऊन गेली त्या बहिणी पण हे काय कोणाला जन्म नाही दिलं. काकरूजीच लागतो बहिण ते हाटेलवालीच्या मागा. तिच्या पोटी होऊन द्यायला का पुत्र संतान तर माझ्या मालच्या राखणदार बना. 25,000 रुपये माझी शेतच आहे. पैशावर कोण नाही उतरायची. सरळ तिची खालतं उतरते भेटा बाई तिच्या कच्चो 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 तिच्या 700 रुपये उतरे. बहिण जाऊनच पाहतो तिच्याकडे आता. हॉटेलवाले बाई, बाई आले का तुम्ही? हो आलो. कशी वाटली आमची रूम? मस्त आहे जी. एक नंबर फर्स्ट आहे. हो हो. तुमची बायको कुठे गेली ती? आहे निधली झोपली आहे. निघली? झोपली ती. अच्छा. काही एक गोष्ट विचारू का? सांगा ना. बरं तुमचं नाव काय? माझं नाव का? माझं नाव आहे अनिता. चमचम. काय नाव आहे? माझं नाव का? चमचम. दिसतच बाई तशी तू. चमचम पिकेने पुढे पाणी नाही दिली. बरं बाई काय? मला एक सांग, मी आलो तेव्हापासून तू मला इथं हॉटेलमध्ये एकटे दिसत का? तुला नवरा गिवरा नसे का हो? काय सांगू ती तुम्हाला? होता की नवरा, पण तुम्हाला खूप मारझोड करायचा.
म्हणून मी त्याला सोडचिठ्ठी दिली. किती वर्ष झाले? झाले 10-12 वर्ष. ओ गा बाबा गा, 10 वर्षापासून केवढी धुवार पडली असं म्हणतो या बाईवर. बरोबर बाई. हो तुम्हाला पोरबार किती आहेत का? होती. हा? मला नवराच काही आहे. हा? आ तर पोरबार कोठची होती ती. गा बाबा गा, बाईचा सातबारा पुरा पोराचा आहे. हा पुरा सातबारा तर पुरा भरूनच देतो. तुम्ही फेरफार आपल्या नावानं करतो. बरोबर बाई. हा तुम्हाला असं नाही वाटे का की मी एखादा नवरा केलो पाहिजे, त्याच्या संसारात गुंतलो पाहिजे न त्याच्या पोटी पाठीमध्ये पोरं झाले पाहिजे? आजी, हा? मला वाटते तसंच. मलाही वाटते एखादी नवरा कराव, माझी पण 2 मुलं राहाव. पण असं तुमच्यासारखा जर मिळेल ना तर करायला काही हरकतच नाही. बरोबर बाई. मी आवाज तसा पुरा गोल गोल आहो बाई. मी येता कदाचित हा तुझं माझ्या जे संबंध जुळून गेला, हो ना. प्रेम प्रकरण जे जुळलं, बरोबर आहे. तर मला जन्महानीची साथ देशील का? अहो तुम्ही टेन्शन घ्या नको. जर तुम्ही माझ्यासोबत लग्न केले ना तर मी जन्मभर तुमचीच बनून राहील. आणि हो मग लग्न तर झालं आपलं, प्रेम प्रकरण झालं, लग्न झालं. पण तो तुमची बायको तिचं काय करा त्या थोडं कोंबडीचं हा तिथे उद्या नेतो पहाटेले उठवून आंघोळीले हो ना. चंद्रभागे नदीवर. हा आणि आंघोळ कर 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 म्हणतो, करता करता देतो डॉमनी ढकलून. हा तिथे म्हणतो कर तिकडे पूजा, मग आपण इथे पूजा आपली सुरुवात. हो खरंच असे कराल ना. बिलकुल. खरंच कराल का? अहो मग मी तुमची, हो का? तुम्ही टेन्शन घ्यायचंच नाही. पक्का वादा. हो ना. तुम्ही जा आपलं काम करून या. मग मी इकडे तयारच राहते अशी. ठीक आहे, काय हरकत नाही. जर बाजूला बरं रक्तदान सुरू आहे. तरी ज्याला कोणा रक्तदान करत असेल, साईडला रक्तदान सुरू आहे, त्याचे आपण रक्तदान करावं. आता सुनीता, ए सुनीता, 4 वाजता उठलो मी. 4 वाजे मस्त तर्राफू झोपलीस. अहो थकून गेली होती, जागच राहिला. बरोबर आहे. तुला चिंता कशी राहील? गतो गतो कोंबडीच्या आणि खावाचं मग तर्राफू झोपाचा. कोंबडी मी 4 वाजे उठलो. काय 4 वाजता. 4 वाजे उठून काय केलं एक तुम्ही? गोष्ट आहे तुला सांगू का? या पंढरपूरचा असा नियम आहे की 4 वाजे पहाटेचे उठणे, थंड्या पाण्याने आंघोळ करणे, तेव्हाच पांडुरंगाचं दर्शन आपल्याला होणार. नाही तर पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत नाही. तर आपण एक काम करू. काय दोघे नवरा बायको चंद्रभागे नदीवर जाऊ असं आणि तिथं आंघोळ करू. हो काय? आणि त्याच्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेऊ. हो का? हो ते आपल्याकडे चाललो का? हो चला चला. चंद्रभागे नदी. चंद्रभागा नदी. हा. अरे पाय इकडं. बायाची आंघोळ इकडं, माणसाची इकडे. बायाची लाईन इकडे. हा बायाचा घाट, हा बायाचा घाट, मग? हा माणसाचा घाट. तर तू एक काम कर, तू बायाच्या घाटात आंघोळ कर, असं? मी माणसाच्या घाटावर करतो. बरोबर ठीक आहे. पण नका डोळ्यात भीती वाटते म्हणे. हो तर डोहार काय नाही, पायरीवर बसलो. का? पायरीवर पाहिजे तर तू. हो. बरोबर ठीक आहे. तुम्ही तिकडे जा माझ्याकडे. तुझ्याजवळ राहिलो उभं तर काहून का घर करून का तो नवरा नव्हे? या ज्ञानेश्वरांना बाहेर बी जा तिकडं. आपण तुला नवरा नव्हे का मी? हा? तुला नवरा नव्हे? नवरा घरी इकडं बाहेर नाही. असं? जा तिकडं जा. बाहेरच्या घाटा नको या. असं ठीक आहे जा. हो हो जा जा तू. बापरे. एवढं घाट आहे, भीती वाटते कडे. पाणी वापरायचं. मला काय भीती वाटते? अरे पडला खाली बसून राहा. डोळ्याचं खोल खोल वाटत आहे. एक काम विसरलीस ना. काय? आता तू आंघोळ करशील, कशी कशी करशील? म्हणजे नक्की एक गडू नाही आणलीस घरून.
आणि एक बालकी आणलीस नाही हात धोका लागतो तर तू एक काम करतो का अशी आंघोळ करतो हा नाही तर अशी फळकवशील हा अशी फळकवशील तर पुरा पाणी खाल्लं नाही बरोबर आहे अशी फळकवू नको अशी चिपकवून ठेवतो बरोबर कशी करशील हा पांडुरंगा, पांडुरंगा. अशी खाली बसून घे हो हा. एवढं नका पाणी आहे पोल पाणी आहे मला भीती वाटते येऊ नको मी यावं तुझ्या जवळ या जवळ मी यावं हो सगळ्या बाया ना आगोळी आहेत ना बस 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 झालं का सुनीता झालं झाला का अंघोळ तुम्ही काय करता इथं बायाच्या घाटावर तू तुम्हाला हे उभा आहे म्हणून जा तिकडं जावं कुठे घोरीदारी ते केलं तू बैताने बाय बाय हे पाहून राहिले बापरे बाप झालं का जय गाव झालं मस्त पाणी बापरे बाप चल काय करून राहिली केस घासून राहिले ओ शॅम्पू लावते आले ते शॅम्पू लावतास व म्हणून तर बोटो बोटो उवाय की या बहीण मातुले अहो ते आमच्या वावरातली काळी माती काढून आणली तर पुरे सफेद झाले पुरे साफ झाले असते झाले का झाली सुनीता हो बापरे बाप हे वेळेला देतो ठाकून त्या झाली का अरे वाचवा वाचवा रे मुंबई डोळ्यामध्ये मुंबई वाचवा वाचवा रे वाचवा हॅलो दादा भाई मला पाण्याची वाचवलं कसे लागेल ते दोघांमध्ये आत्महत्या करत होती तू आत्महत्याकडे नाही तिथं देवदर्शनाला नाही का तिथं पंढरपूरला आलो होतो आम्ही आणि आंघोळ करायला की इथं डोहावर बसली तिरावर बसली आणि दाखवून नाही का माझ्या नवऱ्यानं नाही का धक्का दिला ती पडली इथं डोहामध्ये तुम्ही तेव्हा सारखे धावून आलात आणि माझा जीव वाचला हो कुठे गेला आहे तो रूम वगैरे आहे का तुमची हो का मला वाटतं रूमवर गेला असेल तो आणि तुम्ही राहते कुठे कुठे राहते पंढरपूरला पंढरपूरला एका पैकी का रूम राहतो हो का हो हो तुमचा मूळ गाव तुमचा मूळ गाव सामगाव भंडारा जिल्हा तिच्या पतीचं नाव माझ्या पतीचं नाव नरेश नरेश हो हो का हो हो आता आपण असा करू का आपण तुझ्या पत्नीला शोध घेण्यासाठी आपण पहिला पोलीस स्टेशन मध्ये जाऊ हो काय हो बरोबर चला चला अजय मुंशी जी अजय पोलीस वाले जी अजय पोलीस वाले थांबा थांबा दिवस थांबा पुढे गर्दी हटवतो गर्दी अजय पहिले इकडे या आम्हाला एक रिपोर्ट दर्ज करायची आहे रिपोर्ट आहे का हो थांबा थांबा एक मिनिट नमस्कार 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 त्या बाईला त्या घरवाल्यांना दोघांनी ढकलला म्हणते ढकल आणि तो तिथून पळून गेला आहे म्हणते आता मी अचानक त्या रस्त्याने जात होतो हे बाई दोघांमध्ये बोलत होती ती वाटवा 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 म्हणलं मी ढकलून आणि त्या बाईला वाटवलं खूप सुंदर काम केलं काकाजी तुम्ही त्या माऊलीला तुम्ही वाचवलं आणि खूप पुण्याचं काम केलं कारण ह्या ज्या पंढरपूर मध्ये असे अनेक लोक येत असतात त्यांची कोणाची ओळखी नसते काही नसते बाराची गेला मुक्काम पांढरगोटा यांच्याकडून त्या पाठीला 51 रुपये सप्रे मिळाला पाठीकडून धन्यवाद दर्शनासाठी इथं येत असतात स्नान करण्यासाठी आणि काही लोक ते भटकून जातात अशाच पद्धतीची घटना मला वाटतं इथे झालेली असेल हो की नाही तर त्या बाईला कोणतरी ढकून दिलं म्हणता तुम्ही तिच्या पतीने ढकलून दिला हो का ऋषीजी रामटेके नागपूर यांच्याकडून त्या पाठीला 101 रुपये सप्रे मिळाला पाठीकडून धन्यवाद तर मी काय म्हणतो साहेब तिची बाई आहे ना त्या बाईला इकडे बाई इकडे
हा डोळा ढकलून दिला हा हा खूप सुंदर काम असं केलं त्या साहेबांनी. पहा बाई, अशा घटना या पंढरपूरमध्ये होत असतात. तुमच्यावर खूप अन्याय झालेला आहे. तर मी काय म्हणतो, त्या अगोदर माहिती आहे का तुम्हाला तुमची रिपोर्ट दर्ज करावी लागेल. ठीक आहे, तर सांगा बरं तुमचं नाव वगैरे पूर्ण पत्ता सांगा. हा काय नाव आहे तुमच्या? सुनीता नरेशजी चव्हाण. कुठं राहता? जामगाव म्हणजे भंडारा जिल्हा. बापरे, म्हणजे खूप दुरून आला तुम्ही तर. रे 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 खूप दुरून आला नाही. देवदर्शनाला आले होते. हा 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 खूप अन्याय झाला. पहा आता मी तुमचा पूर्ण पत्ता वगैरे लिहून ठेवला आणि हे आता तुमची रिपोर्ट दर्ज केलेली आहे. आता आपण काय करू, एक दोन मी कॉन्स्टेबल आपल्यासोबत घेतो आणि तुमच्या पतीचा शोध घेऊन त्याला आवश्यक अशी सजा देतो. ठीक आहे? हा मी काय म्हणतो, तुम्ही इथं आल्या तरी तर कोणाजवळ ती राहत होत्या का तुम्ही? एका बाईच्या घरी राहतो आम्ही दुकानवाली. हा दुकानवाली बाईच्या घरी. घरी रूम न राहतो आम्ही किरायाने. हा रूम न राहत होत्या चायवालीच्या बाईच्या घरी. हो का? चला बरं जाऊ त्या बाईकडे. चला त्याच्याकडे जाऊ. चला, चला.